हेल्थ अँड डिसीजेस या टॉपिकमधील पुढचा जो पॉईंट आहे इन्फेक्शियस डिसीजेस. What are the infectious diseases? So student, we know that the infectious diseases spread from person to person. When any healthy person comes in contact with the person who have any disease. Diseases spread through contaminated air, water, food and vectors just like insects and other animals etc. are called infectious diseases. आता या ठिकाणी आपल्याला टेबल दिलेला आहे ज्यामध्ये डिफरंट इन्फेक्शियस डिसीजेसची नावं दिलेली आहे. त्याचबरोबर पॅथोजन रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग ऑल दीज इन्फेक्शियस डिसीजेस, मोड ऑफ इन्फेक्शन, सिम्टम्स accompanied with these diseases and prevention and treatment. So first, tuberculosis. Pathogen responsible for causing tuberculosis is Mycobacter bacterium tuberculin. Mode of infection, spitting by patient through air, prolonged contact with and sharing of materials of the patient. The spitting by patient through air, त्या रोग्याच्या थुंकी वाटे हवेमध्ये ही मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली जे जीवाणू आहे ते स्प्रेड होतात. त्याचबरोबर जर प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ TB पेशंटशी जर येत असेल तर सुद्धा पॉसिबिलिटी असते की इन्फेक्शन होण्याची आणि त्याचबरोबर शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ दी पेशंट. व्हॉट आर द सिम्टम्स? क्रोनिक कफ, ब्लडी स्पिटिंग, एमॅसिएशन, डिफिकल्टी इन ब्रीदिंग. तर TB झालेल्या व्यक्तीला क्रोनिक कफ असतो, ब्लडी स्पिटिंग अनुभवतो तो आणि डिफिकल्टी इन ब्रीदिंग. व्हॉट आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अँड ट्रीटमेंट? सो BCG वॅक्सिन्स आर अवेलेबल फॉर द ट्युबरक्युलोसिस डिसीज. Isolation of patient is necessary and regular medication like DOT. All these are preventive measures for tuberculosis. Then second disease is hepatitis, which is also known as jaundice. So pathogen responsible for causing hepatitis is hepatitis A virus, B, C, D or E. Any of these virus, hepatitis A, B, C, D or E, these virus responsible for causing hepatitis. Mode of infection, this disease is spread through the contaminated water. जर वॉटर कंटॅमिनेट असेल, गढूळ असेल किंवा डर्टी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा हा डिसीज होत असतो. शेअरिंग ऑफ निडल्स अँड ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे ब्लड डोनेशन करताना, ब्लड ट्रान्सफ्युजन होत असताना जर निडल ही इम्प्युअर असेल किंवा शेअरिंग ऑफ निडल्स ऑफ दी पेशंट, एखाद्या पेशंटची निडल दुसऱ्या पेशंटला यूज करत असेल, देन ऑल्सो हिपॅटायटिस होण्याची संभावना असते. सिम्टम्स ॲनोरेक्सिया, येलो युरिनेशन, जनरल बॉडी विकनेस, नौसिया म्हणजे मळमणे, वोमिटिंग, उलटी आल्यासारखी वाटणे आणि ग्रे स्टूल. ऑल दीज आर द सिम्टम्स accompanied with hepatitis disease. Then prevention and treatment. Drinking boiled water, proper cleaning of the hands. व्यवस्थित उकळून थंड केलेलं पाणी पिणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर प्रॉपर क्लिनिंग ऑफ द हँड्स आल्सो नेसेसरी. त्यानंतर थर्ड आहे डिसेंट्री. डिसेंट्री इज कॉज्ड ड्यू टू द नंबर ऑफ पॅथोजन्स. इट मे बी कॉज्ड ड्यू टू बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला, बॅसिली, एंटामिबा, हिस्टोलॅटिका. व्हॉट आर द मोड ऑफ इन्फेक्शन? कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर कॉजेस डिसेंट्री. देन वॉटरी स्टूल. ज्या व्यक्तीला डिसेंट्री झालेली आहे ही इज सफर फ्रॉम वॉटरी स्टूल, पेन इन ॲबडॉमिन, पोटात खूप दुखतं, ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड अँड ORS consumption. All these are the preventive measures and treatment for the dysentery. Then after cholera, Vibrio cholerae bacterium, this is responsible for causing cholera. This bacterium spread through contaminated food and water. What are the symptoms? Vomiting, severe diarrhea, cramps in legs. All these are the symptoms related with cholera. So what are the preventive measures we can follow? Following hygienic practices, avoiding open place food, उघड्यावरचा अन्नपदार्थ खाऊ नये. त्याचबरोबर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, उकळून थंड केलेलं पाणी पिणं आवश्यक आहे. व्हॅक्सिनेशन्स आर ऑल्सो अवेलेबल अगेन्स्ट कॉलेरा डिसीज. Then typhoid. Salmonella typhi bacteria responsible for causing typhoid. Contaminated food and water responsible for causing typhoid. Then symptoms: anorexia, then headache, rash on abdomen, dysentery. All these are the symptoms. Then clean water drinking, vaccination, proper disposal of sewage. जर कचरा साठलेला असेल तर साठलेल्या कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावणं
प्रॉपर क्लीन ड्रिंकिंग वॉटर पिणं आणि व्हॅक्सिनेशन ऑल्सो अवेलेबल ऑन द टायफॉईड. ऑल दीज आर प्रिव्हेंटिव्ह अँड ट्रीटमेंट फॉर दी टायफॉईड.